अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। महाराष्ट्र प्रदेश भाजपाचं पुण्यामध्ये अधिवेशन आहे आणि 5000 भाजपा पदाधिकारी त्याच्यासाठी उपस्थित राहणार आहेत। अमित शहा, नितीन गडकरी या 5000 पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला जाणार आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। ज्ञानेश्वर, महत्त्वाचा हा दिवस म्हणावा लागेल कारण थोडे की नाही 5000 पदाधिकारी येत आहेत, कानमंत्र दिला जातोय, शिवाय फेरबदलांची सुद्धा चर्चा होती, त्याबाबत काय अपडेट्स? पुण्यात आज बालेवाडी परिसरामध्ये भाजपचं अधिवेशन पार पडणार आहे। ज्या अधिवेशनासाठी अमित शहा, नितीन गडकरी यांचं प्रमुख भाषण असेल, देवेंद्र फडणवीस देखील भाषण करणार आहेत, रावसाहेब दानवे यांचं देखील भाषण होणार आहे। ज्या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या ठिकाणी सध्या मी उभा आहे। आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या अधिवेशनाचा स्पष्ट हेतू काय तो या मुख्य स्टेजवर असलेल्या बॅनरवर जो मजकूर लिहिलाय त्यातून स्पष्ट होतोय। स्पष्टपणे ज्यामध्ये आपल्याला लिहिल्याचं बघायला मिळतंय, आता लक्ष विधानसभा। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं हे अधिवेशन। या अधिवेशनात आपण 5000 पदाधिकाऱ्यांना बोलवलं असल्याचं भाजपकडून सांगितलं गेलंय। येत्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जी तयारी आहे, काय नेमका कानमंत्र दिला जातोय, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचंय याचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ही आजची सगळ्यात महत्त्वाची भाजपची घडामोड आहे। सगळे राष्ट्रीय नेते जे आहेत ते आपल्याला आज मंचावर ज्या ठिकाणी ही सगळी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे बसल्याचं बघायला मिळेल। त्यासोबतच समोरच्या भागात जे आमदार असतील, जे खासदार असतील त्यांच्यासाठी सगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळे जे उपाय आहेत ते या ठिकाणी राबवले जात आहेत। काटेकोर बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघटन हीच शक्ती, मनामनात राष्ट्रभक्ती अशा पद्धतीचं स्लोगन आपल्याला या मुख्य स्टेजवरती जे बघायला मिळतं त्यातून आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून काय नेमकं आलेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं जाईल हे स्पष्ट होत आहे। अर्थात संघटनाच्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगितल्या जातील। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संघटन किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने पुढे जायचंय याबद्दल मार्गदर्शन होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जेव्हा हे अधिवेशन पार पडणार आहे यात 2 ठराव जे आहेत ते महत्त्वाचे पार पडणार आहेत। 2 ठरावामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठराव जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा दुसरा महत्त्वाचा ठराव आहे तो म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनाचा। यासोबतच राजकीय ठराव विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पार पडणार आहेत आणि सगळे नेते जे आहेत ते 11 वाजता या मंचावर दाखल होतील। आपण जर बघितलं तर संपूर्ण कशा पद्धतीने व्यवस्था या स्टेजवरती आहे ती आपल्याला बघायला मिळते। महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या या निमित्तानं विधानसभा निवडणुकांच्या संदर्भानं काय नेमके या ठिकाणी कानमंत्र कार्यकर्त्यांना दिले जातात, कोणत्या सूचना दिल्या जातात, काय नेमकं मार्गदर्शन अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, रावसाहेब दानवे असतील हे आज दिवसभरात कार्यकर्त्यांना करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात 11 वाजता जेव्हा हे अधिवेशन सुरू होईल तेव्हा हे अधिवेशन संपायला 4 वाजणार आहेत आणि 11 ते 4 पूर्ण वेळ अमित शहा हे स्वतः या ठिकाणी या अधिवेशनाला हजर राहणार आहेत। 5000 सगळे पदाधिकारी राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले खासदार असतील, आमदार असतील, मंडल अधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी या सभागृहामध्ये एकत्र येतील आणि हे अधिवेशन 11च्या दरम्यान सुरू होईल। निश्चित, आणि या अधिवेशनाचे सुद्धा दिवसभरातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।